डंका पूजा म्हणलं तर आमचे पूर्वज करत होते. आमचे पूर्वज महबूब नाईक, त्यांच्यानंतर श्याम नाईक गेल्या वर्षी एक्सपायर झाले. आता 2 वर्ष झालं आमचे गुरु. माझे गुरु श्याम नाईक, माझं नाव शमा नदाब. हे पूजेचं महत्त्व म्हणलं तर 100 ते 1.5 वर्ष पूर्वीपासून ही परंपरा आहे. आमचे पूर्वज करत होते. आमच्या पूर्वजांना तिथं तुळजापूरला जायचं झालं नाही म्हणून शिनी दसरा गड बसलेल्या पाचव्या मंगळवारी आमचे पूर्वज इथं उभारून शिनी दर्शनाला यायचं होत नाही म्हणल्यावर स्वतः आई जगदंबा इथं त्यांना प्रकट होऊन दर्शन दिली. आजपासून तुझी पिढ्याना पिढ हे परंपरा चालू ठेवल असं त्यांना वरदान दिलेलं आहे आमच्या पूर्वजांना. मग ते आमचे नानगुरू, आमचे गुरु, त्यांच्यानंतर आम्ही हे परंपरा 4थी पिढी आमची चालूच आहे. हे परंपरा पूजेचं महत्त्व म्हणल्यावर पान, सुपारी, हळद, कुंकू, 5 कडे ठेवून शिनी नारळ फोडून उदबत्ती लावून धर्तरीची पूजा करतो. या पूजेमध्ये कोणकोणती मागणी तुम्ही आईकडे करताय? हेच आमची काय मागणी आहे, जी आम्हाला बघल, जे आमचे दाता जिजमान आहेत, जे सोलापूरचे म्हणा किंवा इतर गावाचे सगळे भक्त आहेत आमचे, जे आमचं रोजीरोटी करतात, त्यांचे लेकरबाळ सुखी राहू दे, त्यांचे धंदा पाण्यात यश येऊ दे, त्यांचं सगळं सुखी समाधान राहू दे. परिवार आमचा तर परिवार आहे, तुम्हीच आमचा परिवार. आम्हाला तर परिवार आहे नाही, तुम्हीच परिवार पण, आई पण, बाप पण, भाऊ पण. म्हणून हे सगळ्या जगासाठी आशीर्वाद करतो आणि सगळ्या जगासाठी प्रार्थना करतो आई जगदंबा चरणी. आता या पूजेमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत आपण पहिल्यांदा मला एकत्र दिसला तृतीयपंथी म्हणून, की सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला कितीही नाकारलं तरी या पूजेमध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा सहभागी होतात. ते तृतीयपंथींचं नशीबच ते ना हो. स्वतःचं घरातले माणसं एक्सेप्ट केले नाही, दुनिया काय एक्सेप्ट करेल. बरोबर. तरी सुद्धा आमचं मन समाधान आहे. तुम्ही नाकारलं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आशीर्वादच देतो. तुम्हाला कसं वाटतंय सर्व लोक एकत्र येतात, बसतात? या पूजेबद्दल तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही ही पूजा करताय? पूजा हे सर्व भाविकांची आहे. तिथे स्त्री असो, पुरुष असो किंवा तृतीयपंथी असो, कोणीही असो, पूजाला नाकारता येत नाही आणि माणसांना नाकारता येत नाही. या पूजेबद्दल तुमची भावना काय? तुम्हाला नेमकं काय आमची वाटतं? काय भावना नाही, ही जरच वर्षीच आमची परंपरा चाललेली आलेली तुम्ही आता जवळजवळ आता 20-25 वर्ष झाला ही पूजा करताय. 20 वर्षामध्ये तुम्हाला आलेला अनुभव काय या पूजेचा? आम्हाला आलेला अनुभव काही पण नाही. आम्ही स्वतःसाठी तर पूजा करत नाही, साऱ्या देशासाठी, साऱ्या जगासाठी पूजा करतो. धन्यवाद.